लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। निलंग्यात युवक काँग्रेसतर्फे राष्ट्रीय बेरोजगार दिन साजरा। पकोडे विकून मोदी सरकारच्या अपयशाचा निषेध। लातूर युवक काँग्रेसच्या वतीने निलंगा युवक काँग्रेस टीमतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 17 सप्टेंबर वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय बेरोजगार दिन साजरा करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज चौकात पकोडे विकून हा आगळावेगळा निषेध नोंदवण्यात आला। या कार्यक्रमाचे आयोजन लातूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभयदादा साळुंखे, महाराष्ट्र युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, महाराष्ट्र युवक काँग्रेस प्रभारी अजय चिकारा व युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रवीण बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। पंचायत समितीचे माजी सभापती अजित नाना माने, युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव महेश लहू मेत्रे व निलंगा शहर युवक काँग्रेस अध्यक्ष मुजीब सौदागर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पडले। प्रदेश सचिव महेश मेत्रे म्हणाले की दरवर्षी 2 कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले होते, मात्र आज बेरोजगारी विक्रमी पातळीवर पोहोचली आहे। नोटबंदी, जीएसटी, बँका, रेल्वेचे खासगीकरण यामुळे उद्योगधंदे बंद पडलेत, जीडीपी कोसळला आणि देशाची आर्थिक कोंडी झाली। यासाठी केंद्र सरकार जबाबदार आहे। शहराध्यक्ष मुजीब सौदागर म्हणाले, मोदीजींना आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, परंतु त्यांनी दिलेल्या 2 कोटी रोजगाराच्या आश्वासनाचे काय झाले? उलट त्यांनी युवकांना पकोडे विकून रोजगार मिळवा असा सल्ला दिला होता। आज आम्ही तोच मार्ग अवलंबला आहे। या कार्यक्रमात अक्षय पाटील, आवेश शेख, शाहनवाज पटेल, पाशा बागवान, सफदर कादरी, माजिद शेख, असलम मणियार, नासिर चौधरी, निजाम हाशमी, सज्जाद सय्यद, अरबाज बागवान यांच्यासह युवक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आजचे जे हे आंदोलन आहे हे कशासाठी आहे आणि कोणत्या मागणीसाठी आहे तुमचं? आजचा आमचा हा आंदोलन म्हणजे नेमकं आंदोलन म्हणून नाही, एक प्रतिकात्मक विषय आहे। 10-11 वर्षा अगोदर सन्माननीय मोदी साहेब ज्यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना सर्वप्रथम युवक काँग्रेस निलंगा तालुका व निलंगा शहराच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। ज्यावेळेस ते सत्तेमध्ये थांबले होते इलेक्शनमध्ये, त्यावेळेस सुरुवातीला म्हणण्याचं एक असं होतं की प्रत्येक वर्षाला 2 कोटी रोजगार देऊ, नोकरी संधी उपलब्ध करून देऊ। ते एवढ्या 8-10-11 वर्षामध्ये त्यांनी उपलब्ध करून दिल्या नाहीत, उलट खाजगीकरण करून लोकांच्या नोकऱ्या संपुष्टात आणल्यात। त्यामुळे त्या गोष्टीचा एक निषेध म्हणून आणि त्यांनी युवकांना असं एक हे दिलं, सजेशन दिलेलं आहे की तुम्ही पकोडे बेचो, तुम्ही फल बेचो, फ्रूट बेचो, असं जे सजेशन दिलं आहे त्याचा निषेध म्हणून आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौक निलंगा या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भजे विकून, पकोडे विकून त्याचा निषेध करतो। रिपब्लिकन वार्तासाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.